रामकृष्णारी मंडळी, आपला आळंदीतला दुसरा पार्ट आहे. मी 5 वाजता आवरून निघालो माऊलींच्या नगर प्रदक्षिणेला. पहिल्यात राहिलो माऊलींच्या मंदिरापाशी आणि माऊलींचं बाहेरनं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढं. मंदिरापाशी तर अनेक पण गर्दीच होती. मंदिराच्या दक्षिण दिशेला फक्त पासवाल्यांना सोडत होते आतमध्ये. इथे तर पासवाल्यांची पण गर्दी होती. आपल्याला मंदिरात जाऊन नाही तर डायरेक्ट मोठ्या स्क्रीनवरच माऊलींचं दर्शन झालं. इंद्रायणी नदीच्या काठी श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज कदम म्हणजे छोटे माऊली यांचं कीर्तन चालू होतं. थोड्या वेळ थांबला आम्ही कीर्तन ऐकायला. कीर्तन ऐकून निघालो आम्ही पुढं. प्रदक्षिणेच्या तर मार्गावर मागं पण गर्दी आणि पुढं पण गर्दी का. मग मी निघालो पटापट. तिथून आम्ही आलो ज्ञानेश्वर मुक्ताईंच्या मंदिरात. मंदिर तर खूप जुनं होतं आणि सागवानी लाकडाचं होतं. हे आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाई. हे ते मंदिर आहे म्हणजेच 13व्या शतकात ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर श्री मुक्ताबाईंनी मांड्या भाजल्या होत्या. तिथून आम्ही आलो पुढं. हे आहेत चांगदेव महाराज आणि हे आहे ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत. इथं बसले आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई, चारी भावंड. पुढच्या चौकात आपल्याला दिसले ज्ञानेश्वर महाराज आणि काही वारकऱ्यांच्या मूर्ती तर ओरिजिनल दिसत होत्या. हे आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी रथ. माऊलींची पालखी जर गुरुवारी काढली जाते. हे आहे हजेरी मारुतीचं मंदिर. तर बजरंग बलीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढं. हे ज्ञानोबा यांचा समाधीला बसलेला फोटो आहे. मंदिरात तर कुणालाच मोबाईल घेऊन जाऊ देत नाही, त्यामुळे तुम्हाला बाहेरनं दर्शन देतो. तिथून आम्ही आलो भक्त पुंडलिकाच्या मंदिरापाशी. हे मंदिर इंद्रायणी नदीच्या काठावरच आहे. फक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन नदीत हातपाय धुवून आम्ही निघालो ज्ञानोबा यांच्या मंदिराकडे. आणि आपल्या इथं प्रदक्षिणा संपणार होती. माऊलींची नगर प्रदक्षिणा मारून आलो तरी पण मंदिरापाशी अनेक तेवढीच गर्दी होती. मग काय बाहेरनं दर्शन घेतलो आणि निघालो आपल्या मठाकडे. जाता जाता मला दिसले मधुकर महाराज आळंदीकर. त्या महाराजांची आणि माझी खूप जुनी ओळख आहे. मग काय महाराजांना घेऊन आलो मी कॅन्टीन मध्ये कॉफी प्याला. महाराजांना रामकृष्णारी म्हणलो मी निघालो आपल्या मठाकडे. मठात आल्यावर तर पहिल्या रूम मध्ये गेलो आणि आपलं स्वेटर घालून बाहेर आलो. आपल्या मठात तर हरिपाठ चालू होता. पकवाज नव्हता म्हणून मी वाजवायला बसलो नाही. आपला तर आज उपास होता. मग काय ताटात पद्धतशीर वेपर्स घेतलो खात बसलो. आता तर वाजले होते 8. मठात बसून तर काय करमत नाही. मग चला मंदिराकडे जावा म्हणलं. मंदिरापाशी आल्यावर बघितलं तर काय आपल्याला सगळ्यांना मुख्य दरवाजात आतमध्ये सोडत होते. आणि मंदिरात पण जरा गर्दी कम झाली होती. पहिल्या तर परत माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा मारलो. प्रदक्षिणा मारून आलो माऊलींच्या गाभारात. इथे चालू होतं भजन. भजन तर लयच भारी चालू होतं. आणि मंदिराच्या गाभाराला तर सजावट एकच नंबर केली होती. माऊलींच्या मंदिरात आल्यावर तर मन एकदम प्रसन्न झालं होतं. थोड्या वेळ बसलो आम्ही मंदिरात. रात्री पण आमचं नुसतं स्क्रीनवर दर्शन झालं. मंदिरातून नीट निघालो आपल्या मठाकडे. तिसरा पार्ट बघण्यासाठी लाईक फॉलो नक्की करा. रामकृष्ण हरी.